कुठे पेढे वगैरे कुठे आहेत? म्हटलं नाश्ता वगैरे करू नये आज, म्हणजे जरा जास्त पेढे खायला भेटेल. तुम्ही काही आणलेले दिसत नाही. एका 6-7 पॉईंटच्या कंटेक्स्टमध्ये बोलूया. पहिलं तर बेसिकली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट टाइम मॅनेजमेंट. आपल्या सगळ्यांसाठी आता सध्या क्रुशल असलेली गोष्ट टाइम मॅनेजमेंट इन द कंटेक्स्ट की आत्ता आपल्याकडे जो टाइम अवेलेबल आहे एक्झामपर्यंतचा तो, आणि एक्झाममधलं ॲक्च्युअल टाइम मॅनेजमेंट, म्हणजे ह्याच्याशी जास्त आपल्याला स्ट्रगल करावं लागणार आहे. सो हे आत्ताचं युटिलायझेशन टाइम टेबल कसं असायला पाहिजे, तर लक्षात घ्या कम्प्लिटली प्रॅक्टिकल अप्रोच असायला पाहिजे रादर दॅन सेंटिमेंटल. आपण काही विषयांच्या बाबतीत खूपच सेंटिमेंटल होऊन विचार करतो की याला एवढा वेळ द्यायचा वगैरे. सिम्पल काय करायचं, एक 850 मार्क्सचं गणित तयार करायचं. मला 850 मार्क्स पाहिजेत आणि ते मी कुठल्या कुठल्या विषयातून आणणार आहे. समजा मला ऑप्शनलमध्ये मी पकडले की 270 मार्क्स पाहिजेत, एसेमध्ये मी समजलं 130 मार्क्स पाहिजेत. कुठून तुम्हाला मार्क्स पॉसिबली मिळवायचे आहेत किंवा तुमचं टार्गेट एरिया काय आहे हा डिफाईन असायला पाहिजे, आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करायला पाहिजे, टाईम अलॉट करायला पाहिजे. आता समजा त्याच्यात मी म्हटलं की या 850 पैकी ऑलमोस्ट 55 to 57% कुठून आले पाहिजेत, एसे इथिक्स ऑप्शनलमधून आले पाहिजे. मग तसं बघायला गेलं तर अलॉटेड टाईममध्ये मी म्हणेन की 60% टाईम मग एसे इथिक्स ऑप्शनलला जातो. बट एसे आणि इथिक्सला रिक्वायर्ड टाईम अभ्यासाचा कमी आहे, त्यापेक्षा त्याच्यावरती रायटिंग किंवा थॉट प्रोसेसचा भाग जास्त असल्यामुळे नॅचरली त्याचा वेळ तुम्ही रिड्यूस करून तो दुसरीकडे थोडा GSला युटिलाइज करू शकता. बट ऑप्शनलला 40% वेळ मग द्यायला पाहिजे. जे गणित आहे ना, म्हणजे समजा मी 270चं टार्गेट ठेवले तर ते 300 पर्यंत कसं नेता येईल याच्या दृष्टीने, म्हणून याच्या पुढे रोज ऑप्शनलला 40% वेळ तुम्ही देताय हे इन्शुअर करायला पाहिजे. हे सगळ्या पेपरच्या कंटेक्स्टमध्ये पण बघता येईल. म्हणजे GS3चा मी विचार केला, समजा GS3मध्ये माझं टार्गेट 100 मार्क्स आहे, तर त्यातल्या किती एरियाला किती मार्क, म्हणजे मी काय करतो इकॉनॉमीला समजा जास्त वेळ दिला किंवा अजून कुठल्या तरी एखाद्या सायन्स टेकला एरियाला जास्त वेळ दिला, पण मग जेवढा वेळ देतोय तेवढी त्याची युटिलिटी त्या स्कीम ऑफ मार्क्समध्ये नसेल तर तो टाईम काय करायला पाहिजे, रिड्यूस करायला पाहिजे. मग तो कसा करायचा याच्यावरती आपण बोलू. बट हे गणित स्वतःच्या लेवलला फिक्स करायला पाहिजे की हे 850 मार्क्स कुठून येतील, येतंय लक्षात, आणि सतत त्याच्या रिलेटेडच गणित सुरू राहिलं पाहिजे. 850 मार्काचं गणित म्हणजे हे मिनिमम बेसिक रिक्वायरमेंट आहे की जी आपल्याला काय करेल त्या ह्याच्या इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामध्ये काय होईल वगैरे त्याच्या पलीकडे नेऊन काम करू शकतं, अशा लेवलला ते आहे 850 मार्क्स. सो टाईमचं युटिलायझेशनमध्ये त्याचा विचार करा. 40% वेळ तुमचा कशाला देऊ शकता, तुम्ही ऑप्शनलला देऊ शकता. मी म्हणेल की तुमचं मोस्ट प्रोडक्टिव्ह सेशन सकाळपासूनच ऑप्शनलला डायरेक्टली शूट केलं आणि त्याच्यानंतर GSकडे वगैरे शिफ्ट झाले तरी चालेल. सो त्याचा एक विचार करा या कंटेक्स्टमध्ये की एक्झाम हॉलमधल्या टाईम मॅनेजमेंटच्या कंटेक्स्टमध्ये. आता ते कॉम्प्रेहेन्सिव्ह पेपर वीकली बेसिसवरती झाले पाहिजेत विदाऊट फेल. म्हणजे तुमचा अभ्यास तुम्ही काय करताय वगैरे 250 मार्क्सचा पेपर वीकली सॉल्व झाला पाहिजे. अपार्ट फ्रॉम एसे, म्हणजे एसे तुम्ही जो लिहिताय तो सोडून GSचा पेपरचा एक पेपर 250 मार्काचा झाला पाहिजे. मग तो इथिक्सचा असेल, समजा तुम्हाला वाटत असेल GS3 GS2 GS1ला मी अजून प्रिपेअर्ड नाही आहे तितकी, ॲटलिस्ट इथिक्सचा पेपर तरी लिहून बघितला पाहिजे. कारण एकदा इथिक्सचं टाईम मॅनेजमेंट जमलं की बाकीच्या टाईम मॅनेजमेंटला फार काही इश्यू येत नाही GSच्या कंटेक्स्टमध्ये. तर हा 250 मार्काचा पेपर टार्गेट करताना बघा बेसिकली काय होतं की आत्ता आपण प्री क्लिअर झालो हे माहीत असल्यामुळे पेपर कम्प्लीट आपोआप नॅचरली व्हायला लागतो. म्हणजे याच्या आधी जर समजा तुमची 14-15 होत असतील तर विथ दॅट फोर्स की प्रिलिम पास झालोय 17, 18, 19 व्हायला लागतात. आणि UPSCमध्ये पण आपण असं म्हणू की 20 क्वेश्चन मी अटेम्प्ट केले, पण काय होतं की जर तो तुमचा आपण म्हणू की एकदमच रिगरस असा पेपर रायटिंग नसेल तर शेवटचे 2 ते 3 प्रश्न कॉम्प्रोमाइज होतात. म्हणजे आपल्याला सॅटिस्फॅक्शन असं मिळतं की मी लिहिलाय पेपर कम्प्लीट केलाय, पण मग जे बाकीचे 17 प्रश्न ज्या प्रकारे लिहिले त्या प्रकारे ते 3 लिहिलेले नसतात. सो असं होणं पण प्रॉब्लेमॅटिक आहे, कारण ते परत एकदा ते परसेप्शन जनरेट करतं एक्झामिनरच्या कंटेक्स्टमध्ये. कधी कधी ते 3 प्रश्न सुरुवातीला पण असू शकतात. सो या सगळ्याचा विचार करून 20 प्रश्न मी तेवढ्याच इंटेन्सिटीने आणि सिरियसनेसने कंप्लीट केलेत का याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे टॉपरच्या आन्सर कॉपीमध्ये बघा इक्वल स्पेसिंग आणि इक्वली
सगळे आन्सर्स लिहिलेले असतात, की फार एखादा आन्सर मला जास्त माहिती आहे म्हणून जास्त लिहिलेलं दिसतंय, एखादा आन्सर मला कमी माहिती आहे म्हणून कमी लिहिलेलं दिसतंय, असं दिसत नाही. सो त्या कंटेक्स्टमध्ये काय करायला पाहिजे, या टाईम मॅनेजमेंटवरती काम करायला पाहिजे आणि आत्तापासूनच त्याचा विचार व्हायला पाहिजे डेली बेसिसवरती, की मी हे 250 मार्काचं 3 तासातलं नियोजन कसं करणार आहे. त्यासाठी काही अप्रोचेस आहेत बघा, जे तुम्ही फॉलो करून बघू शकता किंवा तुम्हाला कोणता सूट होतं ते बघणं. डायरेक्टली एक आहे की शूट करणं, बाकी कशाचा विचार न करता जो पेपर समोर आलेला आहे, मग ज्या सिक्वेन्सनी असेल किंवा तुम्ही म्हणाल की मी 15 मार्काचे प्रश्न लिहितोय तर 11 ते 20 प्रश्न डायरेक्टली लिहिणं. म्हणजे बेसिकली ह्या अप्रोचमध्ये काय आहे की क्वेश्चन सिलेक्ट न करता डायरेक्टली लिहिणं. आता याचे फायदे काय आहेत की तुम्ही जो क्वेश्चन सिलेक्शनला टाइम घालवता तो काय होतो, रिड्यूस होतो सबस्टॅन्शियली. की त्याच्यामध्ये आपण हे करत नाही, म्हणजे की क्वेश्चन सिलेक्ट करताना आपण मी असं ठरवलं की या सेक्शनमधला क्वेश्चन लिहीन किंवा हा क्वेश्चन लिहीन आणि त्यातलं फार दिसलं नाही किंवा अवघड प्रश्न दिसला तरी आपण काही होत नाही आणि अल्टिमेटली 20च्या 20 प्रश्न लिहायचे. तर त्याच्यामुळे कुठूनही सुरुवात करा, तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, असं ह्या अप्रोचच्या कंटेक्स्टमध्ये जे फॉलो करतात त्यांचं म्हणणं आहे. एक साधारणतः 5 मिनिटं तुम्हाला ती आन्सर कॉपी तुमची लवकर मिळते. काहींच्या कंटेक्स्टमध्ये ती 2-3 मिनिटं मिळेल ते रोल नंबर वगैरे फिल करायला. त्याच्यानंतर आपण काय करतो, समजा एक्झॅक्टली डायरेक्टली क्वेश्चन सिलेक्ट करायला गेलो, त्या क्वेश्चन पेपर जो डिटॅच नंतर करता येतो त्याला. सो ते न करता मी काय करू शकतो, म्हणजे की क्वेश्चन सिलेक्ट करणार, हा 5वा नंबरचा प्रश्न मी आधी लिहीन, मी 7वा नंबरचा प्रश्न आधी लिहीन, हे न करता मी एक असा प्रश्न चूज करीन, म्हणजे की समजा माझं म्हणणं आहे की 11वा नंबरचा प्रश्न मी लिहिणार आहे किंवा मी 5वा नंबरचा प्रश्न लिहिणार आहे, तर त्याचं डायरेक्टली मेंटल स्ट्रक्चर किंवा तिथेच काहीतरी पॉईंट क्वेश्चन पेपरवर लिहून जेव्हा एक्झॅक्टली रिंग होईल ती बेल आणि त्यावेळेला मी काय करेन, तो प्रश्न सुरू केलेला असेल. म्हणजे रॅदर दॅन क्वेश्चन सिलेक्ट करणं, एकाच प्रश्नाच्या स्ट्रक्चरवरती थोडासा विचार करून ती प्रोसेस स्टार्ट करणं. परत एकदा बघा, ही मेनशी प्रोसेस आहे ना, पहिल्या 10 ते 15 मिनिटाचा खेळ आहे पूर्ण. शेवटच्या अर्ध्या तासात, शेवटच्या 1 तासात आपण तो नॅचरल स्पीड मिळवलेला असतो, त्याच्यात काही इश्यू येत नाही. इश्यू कधी येतो, सुरुवातीला 10-15 मिनिटं जे लॅग असतात त्याच्यामुळे येतो. मग तो लॅग जायचा असेल तरी पुन्हा ही मेथडॉलॉजी काय होते, वर्क होते. की तुम्ही काय केलं, जस्ट एक क्वेश्चन पिक केलाय जो तुम्ही आधीच ठरवलाय की 11 नंबरपासून मी स्टार्ट करणार आहे, 15 मार्काचे प्रश्न मी अटेम्प्ट करणार आहे. हा एक अप्रोच आहे की डायरेक्टली शूट करा विदाउट थिंकिंग मच. म्हणजे अनुदीप शेट्टी वगैरे असेल, त्यांनी काय केलं होतं, त्यांचं असं म्हणणं होतं की मार्क्सला मी वेटेज देईन रॅदर दॅन सेक्शनला किंवा याला. म्हणजे केस स्टडी आणि हे कुठलं लिहायचं पहिलं, थेरी, तर त्याचं म्हणणं आहे की दोघांना पण इक्वल मार्क्स आहेत ना, मग मी इक्वल वेटेज देईन किंवा इक्वल टाईम देईन. सो तो कशापासून सुरुवात करायचा, थेअरीपासून सुरुवात करायचा. दुसरा अप्रोच असा आहे की काही सेक्शन्स तुम्हाला आधीपासून आयडेंटिफाय तुम्ही केलेले असू शकतात. म्हणजे की मी इंटरनल सिक्युरिटी जास्त चांगलं केलेलं आहे, मी गव्हर्नन्स GS2 मध्ये चांगलं केलेलं आहे, GS1 मध्ये मी सोसायटी चांगलं केलेलं आहे. आणि UPSCचे क्वेश्चन बघितलेत तुम्ही तर ते एका डेफिनेट सिक्वेन्समध्ये असतात. म्हणजे आर्ट अँड कल्चरचे पहिल्यांदा प्रश्न असतात, त्यानंतर मॉडर्न इंडियाचा असेल. मग हा सिक्वेन्स जर माहीत असेल, म्हणजे मला एक माहिती आहे की 9वा आणि 10वा प्रश्न सोसायटीचा आहे आणि त्याच्यानंतर 19 आणि 20वा प्रश्न कोणता आहे, सोसायटीचा आहे. मग मी काय करेन, बाकी कशाचा विचार न करता मी सोसायटी रिलेटेड कम्फर्टेबल आहे आणि त्याला शूट करेन. आणि म्हणून या समजा हा अप्रोच मी फॉलो करणार आहे, तर काय करेन, एक्झाम हॉलमध्ये एंटर करण्याच्या आधी या रिलेटेडच कीवर्ड्स किंवा हे जस्ट मेमराईज करेन किंवा रिवाईज करण्याचा प्रयत्न करेन आणि ते लिहिण्याचा प्रयत्न करेन. ह्या अप्रोचचा असा फायदा होतो बघा, इथे एक तोटा आहे. म्हणजे हे जे फायदे आपण डिस्कस केले त्या ह्याच्यावरती तुम्ही सगळ्या प्रश्नांना ऑलमोस्ट इक्वल हे देता, काय म्हणतात त्याला, टाइम देता, बट सगळे प्रश्न मला इक्वली चांगले येत असतात असं नाही. म्हणजे काही प्रश्न कमी टाइममध्ये लिहून पण कम्प्लीटनेस देता येतो. या ह्याच्यामध्ये काय आहे की सुरुवातीला तुम्ही अशा प्रश्नांना वेळ देताय की जे तुमचे एरियाज आहे. म्हणजे मी काय म्हटलं की 850चं गणित आहे आणि त्यातलं पेपर स्पेसिफिक टार्गेट एरिया करायचे आहेत, तर ते गणित जुळवण्यासाठी काही सेक्शन्स महत्त्वाचे आहेत. मग इंटरनल सिक्युरिटी ॲग्रिकल्चर आहे GS3 मध्ये, मी बाकीच्या एरियाजपेक्षा तिथे मग 60% मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करेन. असा एक अप्रोच असायला पाहिजे. सो पहिला अप्रोच आहे की काही विचार नका करू, कोणते एरिया टार्गेट करणार, डायरेक्टली 11वा प्रश्न किंवा पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करा, सेक्शन्सचा हे करा. याचा एक फायदा असा होतो की तुम्ही लिनियरली न लिहिल्यामुळे
तुमचा एक मोमेंटम आलेला असतो आणि नंतर पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा प्रश्न तुम्ही चांगला टार्गेट करून परसेप्शन जनरेट करू शकता. नाहीतर याच्यामध्ये काय होतं की सुरुवातीला ते मोमेंटम किंवा लिंक लागलेली नसते. काही प्रश्न काय होतात सुरुवातीला थोडेसे प्रॉब्लेमॅटिक ठरतात किंवा तितके चांगले झालेले नसतात. तिसरा असा अप्रोच आहे तो मी म्हणेन की बघा आता दोन टाईपचे क्वेश्चन असतात. एक ज्याच्यामध्ये क्वेश्चनला डिकोड करायलाच बेसिकली 1 किंवा 1.5 मिनिटं लागू शकतो, की डिमांड ॲड्रेस करणं 3-4 ओळीचा शब्द आहे हे प्रश्न आहे किंवा ॲनालिटिकल जास्त क्वेश्चन आहे तर त्याची डिमांड समजणं हे थोडंसं अवघड जातं आणि तुम्ही त्या सिक्वेन्सने करायला गेले 11वा आणि 11वाच प्रश्न ॲनालिटिकल आहे तर त्याच्यात वेळ जाऊन आपण काय होऊ शकतो परत एकदा त्या रेसमध्ये मागं पडू शकतो. खास करून हा तिसरा अप्रोच ऑप्शनलच्या कंटेक्स्टमध्ये यूज करता येतो कारण त्याच्यात सिंगल लाइनर प्रश्न जास्त असतात किंवा 10 मार्काचे प्रश्न जास्त असतात. मग मी काय करेन पहिल्या अर्ध्या तासात असे 4 ते 5 प्रश्न पटकन ॲड्रेस करता येतील की किंवा ज्याच्यात डिमांड डिकोड करायला वेळ लागत नाही असे ॲड्रेस करेन. म्हणजे ज्या वेळेला बाकीचे लोक चूज करतायत ना की कोणते प्रश्न हे करायचे किंवा काय करायचं त्यावेळेला मी ती मोमेंटम सुरू केलेलं असेल. म्हणजे ऑप्शनलमध्ये बघा ते पहिले जे प्रश्न असतात 5 प्रश्नाचे सेट त्याच्यामधले प्रश्न डायरेक्ट असतात. इव्हन इथिक्समध्ये काही असे प्रश्न असतात की ज्याच्यामध्ये डिमांड समजायला अवघड असते पण काही प्रश्न असे असतात डायरेक्ट म्हणजे आपण म्हणू की प्लेन असतात. व्हॉट डू यू मीन बाय इमोशनल इंटेलिजन्स, व्हॉट डू यू मीन बाय इन्व्हायरमेंटल इथिक्स. सो हे मला डायरेक्टली पाठच आहे ना. मग अशा प्रश्नांमध्ये मी काय करू शकतो माझं पाठांतर डायरेक्टली तिथे रिप्रोड्यूस करू शकतो. सो हा एक अप्रोच आहे. हे 3 बेसिकली अप्रोच तुम्ही फॉलो करू शकता इन कंटेक्स्ट ऑफ एक्झाम हॉल स्ट्रॅटेजी की मला मेन्सचा पेपर कसा कंप्लीट करायचा. मग काय करायला पाहिजे की सुरुवातीला थोडंसं आधी विचार करा की मला कुठली कम्फर्टेबल आहे की मी काही सेक्शनच्या बाबतीत कम्फर्टेबल आहे, माझी बेसिक पर्सनॅलिटी काय आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही एक चूज करू शकता आणि त्याला नंतर सगळ्या टेस्टमध्ये काय राहिलं पाहिजे स्टिक राहिलं पाहिजे. आले का लक्षात. सो 2 मुद्दे टाइम मॅनेजमेंटच्या कंटेक्स्टमध्ये आपण म्हटलं की डेली अलोटेड टाइम कसा असायला पाहिजे तुमचा आणि एक्झाममध्ये एक टाइम मॅनेजमेंटची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. बट या दोन्हीच्या कंटेक्स्टमध्ये एक गोष्ट कॉमन आहे बघा, ही रुथलेस प्रोसेस आहे मेन्स. म्हणजे मी असं म्हणतो की फक्त क्रूर माणसं UPSC मेन्सचा पेपर नीट कंप्लीट करू शकतात. ती क्रूरता आली पाहिजे. म्हणजे काय आहे ती बेसिकली तुमच्या त्या पर्सनॅलिटीमध्ये मला काही करून तो पेपर कंप्लीट करायचा आहे आणि ते डेली बेसिसवरती दिसलं पाहिजे की माझ्या पर्सनॅलिटीमध्ये देर इज अ सेन्स ऑफ अर्जन्सी. मला आता तो असा खूप शांतपणे वगैरेचा अप्रोच चालणार नाही. जेव्हा मी लिहिणार म्हणजे तो मंदार पत्के एकदम असं बेंच धडधड हलायचा त्याचा तो लिहिताना असं वाटायचं की मग त्याच्यामुळे 23 लोक बाजूची बाकीची फेल झाली असतील त्याच्या ह्याच्यामुळे. सो ते थोडंसं करायला पाहिजे. तो रुथलेसनेस तो पर्सनॅलिटीमध्ये आणि तुमच्या रायटिंगमध्ये आला पाहिजे. दुसरा मुद्दा जो लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे तुमचा आत्ताचा अभ्यासाचा पर्पज किंवा फोकस काय असेल. म्हणजे आत्ता पुढचे दिवस किती दिवस राहिलेत आता 70च राहिले. या पुढच्या 70 दिवसांमध्ये काय फोकस असायला पाहिजे माझा अभ्यासाचा आणि याचा. म्हणून त्याला फोकस किंवा आपली अभ्यास करणं म्हणजे काय या एरियामध्ये हे लक्षात आलं पाहिजे. काही तुम्ही करताय त्या सगळ्यामध्ये युटिलिटीचा विचार करा. जस्ट फक्त अभ्यास करू नका. युटिलिटी म्हणजे काय की हे सगळं मी कुठे वापरणार आहे, प्रश्न कसा येईल आणि त्यात मी कुठे बसू शकतो. हे इंट्रोडक्शन मध्ये बसवेन का, मेन बॉडीमध्ये बसेल का. आणि युटिलिटी इन द कंटेक्स्ट ऑफ स्पेस युटिलायझेशन ॲज वेल. म्हणजे बऱ्याचदा ना आपण डेफिनेशन तयार ठेवतो, डायग्राम तयार ठेवतो विदाउट कन्सिडरिंग की स्पेस किती अवेलेबल आहे. सो ते श्रुती शर्माचे डायग्राम बघा, छोटे छोटे डायग्राम काढलेले आहेत. सो ते करण्यासाठी म्हणजे मी जे काही करतोय त्याचं मी युटिलायझेशन कसं करणार आहे आणि स्पेसमध्ये ते युटिलाइज कसं करणार आहे त्या अवेलेबल स्पेसमध्ये, ह्या दोन्हीचा विचार सतत व्हायला पाहिजे. म्हणजे ती बघा प्रिलिमपेक्षा मेन्स हे काय आहे, मेन्सला तुम्हाला किती गोष्टी डेफिनेट माहिती आहेत आणि ते तुम्ही रिप्रोड्यूस कसं करता याची जास्त एक्झाम आहे. सो त्या कंटेक्स्टमध्ये मला हे सगळं मी जे काही केलेलं आहे त्याची युटिलिटी म्हणजे एसएसाठी मी एखादी स्टोरी जनरेट केलेली आहे तर ती मी कुठे युटिलाइज करणार याचा विचार नसेल केलेला तर तो फटाईल एक्झरसाइज आहे. म्हणजे त्याच्यातून काही मिळणार नाही आपल्याला. सो याचा फोकस म्हणजे अल्टिमेटली तुम्हाला पुढचे 3 महिने कशा 2 आपण म्हणून 2 आणि 10 दिवस 2 महिने 10 दिवस काय करायचं आहे की हे सतत रोजच्या बेसिसवरती जे काही करतोय म्हणजे ऑप्शनलमध्ये हे कुठे वापरता येईल, इथिक्समध्ये हे एक्झाम्पल कुठे वापरता येईल, याचा सतत युटिलिटीचा विचार असायला पाहिजे. त्याच्यानंतर मी आधी तुमच्याशी डिस्कस पण केलं होतं, मायक्रो डिटेलिंग थोडीशी झाली पाहिजे.
जे काही तुम्ही केले त्याची. आता मायक्रो डिटेलिंग म्हणजे काय की बघा परत एकदा मेन्सचा आन्सर म्हणजे तुम्ही आता अशा स्टेजला याल 70 दिवसानंतर की मला काहीही द्या, मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. ते लिहून लिहून किंवा त्या अभ्यासाच्या बेसिसवरती आपण या स्टेजवरती नक्की येतो की आपल्याला हे कळतं की मी काय करू शकतो. एवढं तर उत्तर म्हणजे काही मुलं असे म्हणतात की ते हे की तुझा ऑप्शनल दे तो पण मी लिहून दाखवतो. मी आता असा प्रिपेअर्ड आहे की दुसरं काही द्या मला, मी लिहू शकतो. तो लिहू शकतो हा प्रॉब्लेम नसतो, काय स्पेसिफिक लिहू शकतो का, आणि त्या कंटेक्समध्ये त्या प्रश्नाचे डिमांड ॲड्रेस करायला ज्या स्पेसिफिक गोष्टी मला लागतात त्या माझ्याकडे आहेत का. त्याच्यामुळे प्रत्येक सिलेबस पॉईंट अराउंड मी तुम्हाला जर समजा ओरली विचारलं की तुमच्याकडे इंट्रो कन्क्लुजन रेडी आहे का, त्याचं काही टेम्पलेट रेडी केलंय का या सिलेबस पॉईंटचं, त्याच्या स्पेसिफिक काही एक्झाम्पल तुम्ही पटकन सांगू शकता का, एखादा डेटा सांगू शकता का, किंवा काही कीवर्ड सांगू शकता का, और फॉर दॅट मॅटर त्या पॉइंट रिलेटेड काही डायग्रॅम प्रीडिफाईन्ड डायग्रॅम रेडी आहे का. प्रत्येक सिलेबस पॉईंटच्या कंटेक्समध्ये मग तुमचा तो ऑप्शनलचा पेपर असेल किंवा GSचा पेपर असेल, या गोष्टी इन्शुअर करा. ऑलमोस्ट तुमचं हाफ काम होतं. म्हणजे मोस्टली एक्झाम हॉलमध्ये प्रॉब्लेम काय होतो, इंट्रो कसा करायचा. मग पॉईंट वाईज थोडंसं आधी डोक्यात माझ्या फिक्स असेल की या क्वेश्चनमध्ये ही इंट्रो मी अशा प्रकारे करू शकतो, तर ते थोडं सोपं होतं. क्वेश्चननुसार ते ट्विस्ट करायला फार अवघड जात नाही. ज्या गोष्टी स्पेसिफिकली आणि डेफिनेटली एक्झाम हॉलमध्ये आपल्याला लागणारच आन्सर इन रीच करायला, अशा गोष्टी माझ्या पटकन काय असायला पाहिजेत, डोक्यात असायला पाहिजे. म्हणजे मी म्हटलं कॉर्पोरेट गव्हर्नन्स, मला कीवर्ड्स माहिती आहेत का, कॉर्पोरेट गव्हर्नन्स रिलेटेड डेटा माहिती आहे का, असं थोडंसं ते काय असायला पाहिजे, बायोट झाल्यासारखं पाहिजे. त्यामुळे तुमच्या आत्ता सगळ्या ज्या नोट्स असतील त्या कुठल्या फॉर्मॅटमध्ये असतील किंवा मायक्रो डिटेलिंग करायची असेल तर असं थोडंसं करायला पाहिजे. येतंय लक्षात. इव्हन समजा एखाद्या सिलेबस पॉईंट रिलेटेड आपल्याकडे काही तयार नाहीये, ते डायरेक्टली तयार करताना आता अशा फॉर्मॅटमध्ये करायला पाहिजे. त्याच्यानंतर एक मुद्दा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे डेली बेसिसवरती टॉपरच्या आन्सर कॉपीमधून इन्साइट्स घेतल्या पाहिजे. हा मी म्हणेन की सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. आपण त्या बर्डनच्या अंडर की टास्क कंप्लीट करायचा आहे, कंटेंट कंप्लीट करायचं आहे, वाचायचं आहे, हे थोडंसं काय करतो, निग्लेक्ट करतो किंवा म्हणतो की आता माझं वाचून झालं नाही, ह्याच्यातून काय करायचं. बघा बेस्ट वे की UPSCची मेन्सची डिमांड काय आहे हे समजण्यासाठीचा बेस्ट वे आहे की टॉपरची आन्सर कॉपी बघा. त्याच्यात 2-3 पर्पज आहेत बघा. एक म्हणजे की आपण जे केलंय त्याची युटिलिटी कशी जनरेट करायची हे पण त्याच्यातून कळतं. दुसरं, आन्सरचं स्ट्रक्चरिंगच्या कंटेक्समध्ये बेस्ट सोर्स काय आहे, टॉपर्स आन्सर कॉपी. बघा मार्केटमध्ये जे तुमचे पेपर चेक करणार आहेत तो त्या स्ट्रक्चरचा विचार न करता मोस्टली पेपर चेक केला जातो की तुमचा कंटेंट चांगला आहे त्याला मार्क्स दिले जातात. पण UPSCच्या कंटेक्समध्ये महत्त्वाचं काय आहे, स्ट्रक्चरिंग महत्त्वाचं आहे. सो ते समजतं. आणि एक तिसरा महत्त्वाचा फॅक्टर जो सगळ्यात जास्त मला महत्त्वाचा वाटतो ते म्हणजे बघा UPSCचं ना एक डेफिनेट पॅटर्न आहे मार्क्स अवॉर्ड करण्याचा, की या विषयाला कसे मार्क्स द्यायचे, प्रश्नांना कसे. म्हणजे आपण म्हणतो की ही सब्जेक्टिव्ह एक्झाम आहे, कसे मार्क्स दिले जातील, ॲम्बिग्युटी आहे. पण त्यांनी ओव्हर द इयर्स एक मेथोडॉलॉजी निश्चितपणे डेव्हलप केलेली आहे की ज्याच्या म्हणजे आपण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपल्यावरती अन्याय झाला किंवा हे झाला, बट एक डेफिनेट मेथोडॉलॉजी त्यांनी नक्की डेव्हलप केली आहे. आणि ती मेथोडॉलॉजी पण कशी समजायची तर ते टॉपरच्या कॉपीमधून, कारण ज्यांना मार्क्स आलेले आहेत त्याच्यातून ते कळतं. सो डेली बेसिसवरती मी म्हणेन मोस्ट प्रोडक्टिव्ह सेशन तुमचा सकाळचा ऑप्शनलला द्या. तो झाल्यानंतर दुपारच्या जेवणानंतरचा पहिला 1 तास रोजच्या बेसिसवरती या टॉपर्स कॉपीच्या ॲनालिसिसला द्या. काय करायचं, एक क्वेश्चन त्यातून पिक करून डायरेक्टली लिहायला घ्यायचं. तुम्हाला जर अवेलेबल स्पेस थोडा इथे जास्त देता येईल तुम्ही काय करू शकता, 2 किंवा 3 आन्सर पण लिहू शकता. म्हणजे अर्धा तास लिहायला आणि अर्धा तास ॲनालिसिसला असं पण देऊ शकता. तर 3 क्वेश्चन होऊ शकतात. सो मी काय केलं, क्वेश्चनला आन्सर केलं. आन्सर केल्यानंतर लगेच टॉपरचा आन्सर बघायचं नाही. पहिल्यांदा त्या आन्सरला सेल्फ इव्हॅल्युएट करा. हे सेल्फ इव्हॅल्युएशन परत एकदा खूप महत्वाचं आहे. म्हणजे बऱ्याचदा जो दिला जाणारा फीडबॅक आहे तो परत एकदा मेकॅनिकल असतो. आपल्याला जर UPSCची डिमांड समजायची आणि त्या डिमांडच्या जवळ पोहोचायचं आहे तर परत सेल्फ इव्हॅल्युएशन लागतं. मग सेल्फ इव्हॅल्युएशनच्या बेसिस काय असेल माझं, की मला माझं इंट्रोडक्शन ॲप्रोप्रिएट वाटतं का, मला मी दिलेली हेडिंग ॲप्रोप्रिएट वाटते का,
मला मी दिलेलं कन्क्लुजन, मार्क्स फेचिंग आणि एक्स्ट्रा मार्क्स देईल असं वाटतं का, आणि त्या कंटेक्स्टमध्ये मी स्वतःला किती मार्क्स देईल, या सगळ्याचा विचार केल्यानंतर असा विचार करा की माझ्याकडे असलेल्या नोट्समध्ये, कंटेंटमध्ये असं काही होतं का की ज्या ह्या आन्सरमध्ये वापरता आलं असतं, बट टाइम प्रेशरमध्ये मला ते जमलं नाही. परत एकदा माझ्याकडे जे आहे ते युटिलाइज करता आलं असतं का, याचा विचार. एकदा याचा कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार झाला, सेल्फ डायलॉग किंवा सेल्फ इव्हॅल्युएशन झालं की तुम्ही काय करू शकता, टॉपर्सचं आन्सर बघणं. आता परत एकदा मी काय बघेन, त्याने दिलेले इंट्रोडक्शन आणि माझे दिलेले इंट्रोडक्शन कोणती मला जास्त ॲप्रोप्रिएट वाटते, कुणाच्या आन्सरमध्ये कम्प्लीटनेस आहे. सो जास्त क्वालिटेटिव्ह आस्पेक्टने काय करायला पाहिजे, टॉपरचा आन्सर बघायला पाहिजे. सो ही एक एक्झरसाइज तुम्ही केलीत तर मोस्टली जे आहे ना, की म्हणजे असे प्रश्न आले की ज्याच्याबद्दल फार काही आयडिया नव्हती एक्झाम हॉलमध्ये, जसं की GS2ला 2024ला झालं. असे अननोन किंवा अनएक्सपेक्टेड एरियामधून प्रश्न आले आणि ते डिमांड ॲड्रेस करणं अवघड गेलं. सो त्या सगळ्या कंटेक्स्टमध्ये हा एक्झरसाइज कामाला येतो. त्याच्यानंतर बघा, दोन मेन्स GSचे प्रश्नांना दोन टाईपचे असतात, खास करून GS 1 to 3 मध्ये. एक म्हणजे डायरेक्टली बेसिक सिलेबसला हिट करणारे असतात आणि दुसरे थोडे करंट ओरिएंटेड स्पेसिफिक असतात. खास करून GS 3 मध्ये हे प्रमाण वाढले आणि त्याचं इम्प्लिकेशन मार्क्सवरती दिसते की खूप कमी कमी मार्क्स GS 3 मध्ये येत आहे. सो या बेसिक ओरिएंटेड मी म्हटलं त्याप्रमाणे नोट्स बनवता येतात. या करंट स्पेसिफिक एरियासाठी तुम्ही जे प्रिलिमला करंट केले, आपण ते काय करतो आणि निग्लेक्ट करून टाकतो किंवा बाजूला करून ठेवतो, त्याला परत रिव्हिजिट करायला पाहिजे. तुम्ही ज्या सोर्समधून करंट अफेअर केलेलं आहे ते. मी पुढे तो मुद्द्यावरती येणार होतो की तुम्ही कुठे कोलॅबरेट करू शकता किंवा एकत्र काम करू शकता. लक्षात घ्या, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. मेन्सचा एरिया इतका मोठा आहे की ज्याच्यात तुम्ही असं ठरवत नाही मी एकला चलो, तर ते वर्क होत नाही. एक डेफिनेट ग्रुप बेस्ड मेकॅनिझम मध्ये काही कोलॅबरेटिव्ह काम केलं तर त्याचा नक्की मेन्सला फायदा होतो. जसं की श्रुती शर्मा आहे बघा, तिचे नोट्स 4 लोकांनी एकत्र येऊन बनवलेले आहेत आणि त्यातल्या तीन लोकांना तरी पोस्ट मिळालेले. मग हे काय दाखवतं की कोलॅबरेटिव्ह वर्क खूप महत्त्वाचं ठरतं. आपण ते महाराष्ट्रामध्ये तशा प्रकारची मेंटॅलिटी पण नाही आणि ते कल्चर डेव्हलप केलेलं नाही. सो मला असं वाटतं या कंटेक्स्टमध्ये पहिल्यांदा कोलॅबरेट करण्याचा वे काय असेल की करंट स्पेसिफिक एरियामध्ये कोलॅबरेट करा. त्या डेली आन्सर रायटिंगच्या बाबतीमध्ये पण तुम्ही काय करू शकता, एक मेकॅनिझम पीअर प्रेशर ग्रुपचं, की या टाइमला आपण उत्तर लिहितोय, या टाइमला ते आन्सर सबमिट करतोय, असं ठेवून ती एक कल्चर आन्सर रायटिंगचं डेली बेसिसवरती डेव्हलप करू शकता. सो ते करायला पाहिजे. करंटच्या एरियाच्या कंटेक्स्टमध्ये काय करा, GS 3 आणि GS 2चं करंट अफेअर इतकं चांगलं करा की त्यातले जे स्पेसिफिक प्रश्न आहेत ते, कारण की काय होतंय, ते मार्क्स डिसाइडिंग फॅक्टर ठरतोय. किंवा जो डिफरन्स आहे ना, 80 मार्क GS 3ला एकाला येत आहेत आणि एकाला 100 येत आहेत किंवा 105 येत आहेत. सो मला वाटतं ते काही स्पेसिफिक प्रश्नांमधलं फॅक्टर खूप महत्त्वाचे ठरतात. सो त्या कंटेक्स्टमध्ये आता मंथ वाईज जे मंथली मॅगझिन तुम्ही केलेले असतील किंवा कोणत्याही प्रकारचं केलेलं असेल, तसं न जाता सेक्शन वाईज करंट अफेअर कम्प्लीट करा. आणि सेक्शन वाईज म्हणजे काय की मी GS 3 मधलं इन्व्हायरमेंट केलं, GS 3 मधलं सायन्स केलं, GS 3 मधलं इकॉनॉमी आणि ॲग्रिकल्चर केलं. एकदा ह्या सेक्शन वाईजची एकत्र बसून इंडेक्स तयार करा. इंडेक्स म्हणजे काय की सायन्स टेकचे हे 15 ते 20 टॉपिक मला दिसतात पूर्ण 12 महिन्यातून, की जे पोटेन्शियली येऊ शकतात किंवा ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आणि त्यांनी क्लिअर आहे की जेव्हा म्हणजे ते जेम्स वेब टेलिस्कोपवरती प्रश्न विचारतात तेव्हा तो माझा सिलेबस पॉईंटचा कोणता पार्ट आहे, अवेअरनेस इन द फील्ड ऑफ स्पेस. डायरेक्टली बेसिकली तो सिलेबस पॉईंट पण आहे. तर ते समजता येतं की UPSCने कोणतं विचारलंय आणि सिलेबसमध्ये काय आहे. याच्या बेसिसवरती मी म्हणेन की ती समजा 50ची पण लिस्ट झाली. सायन्स टेकचे पोटेन्शियल 50 एरिया आहेत असं मला वाटलं. ते किती तुमच्या बेसिसवरती तुम्ही तयार करू शकता. आणि माझ्या ग्रुपमध्ये समजा 4 लोक आहेत, तर मी काय केलं, ते 12 टॉपिक सगळ्यांना वाटलं. म्हणजे त्या 12 टॉपिकची आता जबाबदारी माझ्यावरती नाही. जेम्स वेब टेलिस्कोप, तू मला असे 4 फॅक्ट सांग की जे डेफिनेटली मेन्समध्ये लिहायला पाहिजे. पर्पज काय आहे, कुणी लॉन्च केलाय, म्हणजे हे स्पेसिफिक डिटेल लागतात ना. त्या स्पेसिफिक डिटेल मला तू प्रोव्हाइड कर. मी तुला दुसऱ्या 12 फॅक्टबद्दल किंवा 12 टॉपिकबद्दल काय करतो, प्रोव्हाइड करतो. मी आधी प्रिलिमला ते वाचलेलं आहे, मी आता फक्त एकदा गोथ्रू करू शकतो त्याच्यातून, त्याच्या पलीकडे नाही. हे लक्षात घेऊन काय करायला पाहिजे, कोलॅबरेट करायला पाहिजे. खास करून GS 2 आणि GS 3च्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये. आता UPSCने काय विचारलं
की रिप्रेझेंटेशन ऑफ वुमेन इन ज्युडिशरी इज लेस. बरोबर आहे, आपण खूप उत्तर त्याचं डेफिनेटली लिहू शकतो, पण मला काय लागेल बेसिकली आत्ता रिप्रेझेंटेशन किती आहे, मग मला तो फॅक्ट तुमच्याकडून काय आला पाहिजे, मिळाला पाहिजे. सो असे सेक्शन आयडेंटिफाय करा, त्यांची इंडेक्स तयार करा की एवढे एवढे टॉपिक बनत आहेत आणि ते टॉपिक डिवाइड करा. म्हणजे करंट अफेअरचा जो टाइम स्लॉट देताय तुम्ही अभ्यासाला, तोच टाइम स्लॉट परत एकदा, म्हणजे आपण काय करतो डिस्कशनमध्ये की सगळ्यांनी हा पॉईंट वाचून या आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर डिस्कस करू. सो इट डुप्लिकेशन ऑफ एफर्ट्स आहे, तुम्ही सगळे 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 एकत्र करताय परत. ते आपण आधीच प्रिलिममध्ये केलेलं आहे बघा, हे सगळं करंट अफेअर केलेलं आहे. आता काय करायचं आहे, जस्ट मला मेन स्पेसिफिक गोष्टी माहीत पाहिजे. बघा मेन्सचा बेसिक फंडामेंटल हे गोष्ट हे आहे, तुम्हाला किती माहिती आहे त्यापेक्षा किती गोष्टी डेफिनेटली माहिती आहेत. म्हणजे ते कन्फ्युजन नसायला पाहिजे की मला हे माहिती आहे की नाही. सो त्या कंटेक्स्टमध्ये थोडं करंटमध्ये कोलॅबरेट तुम्ही करू शकता आणि त्या प्रकारे टॉपिक कव्हर करू शकता. आत्ता स्वतःच्या लेवलला सगळे टॉपिक घेतलेत तर परत ते बर्डनसम होईल आणि मग परत एकदा जीएस आणि ऑप्शनलला किंवा आपल्याला जिथे 55 किंवा 60% मार्क्स मिळवायचे त्याला कधी वेळ द्यायचा असा प्रश्न पडतो. त्याच्यानंतर बेसिकली अभ्यासाचा तुमचा फोकस एरियामध्ये एक क्रायसिस मॅनेजमेंट नावाचा प्रकार असायला पाहिजे. आता हा क्रायसिस मॅनेजमेंट 2-3 लेवलला, एक म्हणजे काय की मी म्हटलं की स्पेसिफिक डिटेल मेन्समध्ये असणं आवश्यक आहे, की कीवर्ड्स आहे, डेटा आहे, एखादा रिपोर्ट आहे मी जो कोट करतोय आणि ते आन्सर लिहितोय आणि ते काय वाटतंय स्पेसिफिक वाटतंय. पण बऱ्याचदा असं होतं ना की माझ्याकडे तसं नाहीच आहे आता सध्या, किंवा ते आन्सर प्लेन होतंय, मला कळत नाही की नक्की स्पेसिफिकली काय लिहायचं. सो बघा परत एकदा ही एक्झाम तुमच्या कुठल्याही मीन्सने वापरा. आता रिसेंटली तो IPS का कोणतरी हे झालेला आहे, ISS होता, लाच घेताना पकडलं, इथिक्समध्ये चांगले मार्क्स होते त्याला. सो काय ते तुम्ही इथिकल आहात का वगैरे ते एक्झाम बघत नाहीये, तुम्ही पेपरवरती कसं प्रेझेंट करताय हे बघते. मंदार पत्कीचं म्हणजे त्यांनी ते इंटरनल याच्यामध्ये ग्रुप डिस्कशनमध्ये वगैरे ते नंतर सांगितलं सिलेक्ट करताना की एसेमध्ये माझं फार कंटेंट नव्हतं असं त्याचं म्हणणं होतं. मग त्याने काय केलं होतं, पुस्तकाची नावं लक्षात ठेवली होती, काही पर्टिक्युलर थिंकरची नावं लक्षात ठेवली होती आणि त्यांच्या नावाने काय केलं, स्वतःचं म्हणणं मांडलं. ऑप्शनलमध्ये पण तयार ठेवली होती अशी लिस्ट की जे माणसं मी काय करू शकतो ऑन द स्पॉट, जेव्हा माझं आन्सर थोडंसं जनरलिस्टिक वाटतं त्यावेळेला वापरणं. अर्थात त्यासाठी तो म्हणजे हे काय म्हणायचं मला क्रायसिस मॅनेजमेंट सोप्या भाषेमध्ये, कुठे तुम्ही थापा मारणार ते आधीच ठरवून ठेवून आणि कशा मारणार. तुम्ही ते ऑन द स्पॉट करायला गेले की परत एकदा काय होतं की त्याच्यामध्ये फसण्याची शक्यता असते. मग ह्याच्यात काय करायचं आहे, पर्टिक्युलर GS स्पेसिफिक काही ऑर्गनायझेशन आहेत की जे काम करतात. म्हणजे मी म्हटलं तुम्हाला इकॉनॉमीमध्ये कोण काम करतं इंडियामध्ये, एखादी ऑर्गनायझेशनचं नाव सांगा. माहिती आहे का की जे रिपोर्ट सतत पब्लिश करत असते, जिचा रिपोर्टचा मी असं सांगू शकतो ॲज पर दिस 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 NSSO. अजून म्हणजे एक्झामिनरला पण पटलं पाहिजे ना, नीती आयोग तर म्हणजे सगळेच लिहित आहे. सेंटर फॉर हे पण पाठ असायला पाहिजे बघा, येते लक्षात. अजून म्हणजे मी सॅटिस्फाईड नाही आहे आन्सरवरती. इकॉनॉमी रिलेटेड GS3 रिलेटेड कोणते ऑर्गनायझेशन आहे, सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमी सतत रिपोर्ट देत असते. म्हणजे मी जर असं लिहिलं ना ॲज पर सेम आहे, एक्झामिनर पण व्हेरीफाय करू शकत नाही किंवा येऊ शकत नाही. लक्षात येत आहे. सेंटर फॉर इक्विटी स्टडीज आहे, आपण त्या ह्याच्यामध्ये हे प्रोव्हाइड पण करू ग्रुपमध्ये तुमच्या. सेंटर फॉर इक्विटी स्टडीज आहे. अजून GS2 स्पेसिफिक सांगा बरं, एखादी ऑर्गनायझेशन जी सतत रिपोर्ट पब्लिश करत असते, काम करते आणि लिहिता येऊ शकतं. ADR असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स. अजून ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन आहे. आणखी असरचे रिपोर्ट. ओके. अजून CSDS सेंटर फॉर स्टडी फॉर डेव्हलपिंग सोसायटीज. म्हणजे CSDS चे इतके रिपोर्ट असतात आणि ते तुम्हाला माहित असायला पाहिजे कोणत्या एरियामधून आहेत. सो क्रायसिस मॅनेजमेंटचा एक आस्पेक्ट काय, कोणत्या ऑर्गनायझेशनची नावं मी घेऊ शकतो. नीती आयोग वगैरे बघा ते जनरलिस्टिक होतं परत एकदा, आणि इव्हन ते आपण वापरणार त्यासाठी प्रिपेअर्ड राहायची काही गरज नाहीये.
ह्या ऑर्गनायझेशनची लिस्ट एक थोडीशी काय असायला पाहिजे, डिफाईन तुमच्याकडे तयार असायला पाहिजे. ॲट द सेम टाइम काही कमिटी असतात पर्टिक्युलर टॉपिकच्या रिलेटेड, म्हणजे त्याच्या रेकमेंडेशन तर आपल्याला पाठ करायचेच आहेत, बट ॲट द सेम टाइम तुम्ही काय करू शकता, अशा कमिट्यांचे पण लिस्ट तयार ठेवू शकता की ही नावं आपल्याला इथे वापरायची आहे. इव्हन ऑप्शनलच्या कंटेक्स्टमध्ये कोणते स्कॉलर कोणत्या डोमेनमध्ये काम करतात. त्यानंतर काही ऑथॉरिटिव्ह माणसं असतात बघा की त्या एरियामधली त्यांना मानलं जातं, म्हणजे मी म्हटलं अमर्त्य सेन, म्हणजे अशी माणसं की जीएस मध्ये पण ती चालू शकतात अशी लोक. सो ती थोडीशी क्रायसिस मॅनेजमेंटची लिस्ट तयार असायला पाहिजे. क्रायसिस मॅनेजमेंट इन द कंटेक्स्ट बघा हा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे की ज्या वेळेला ज्या प्रश्नामध्ये मला डेफिनेटली काही माहिती नाहीये तेव्हा ते लिहिताना मला पण वाटत असतं की अरे फालतू लिहितोय, म्हणजे आपण अरे फसवतोय का आपण एक्झामिनरला, किंवा खूपच जनरल होतंय आणि आपणच स्वतःचं मॉरल काय करून घेतो, डाऊन करून घेतो. त्या कंटेक्स्टमध्ये तसं होऊ नये म्हणून मी आधीच काय प्रिपेअर ठेवणार आहे हे पण लक्षात आलं पाहिजे. सो अभ्यासाचा आता सध्या तुम्ही सगळे शरद पवार व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची क्वालिटी की तुम्हाला अपॉर्च्युनिटी कळली पाहिजे कुठे आहे आणि ती कशी मी हार्नेस करणार, श्रूड असलं पाहिजे. ही सभ्य माणसांची परीक्षा नाही. शरद पवार सभ्य नाहीत असं मला म्हणायचं नाही. परत सो अभ्यासाच्या कंटेक्स्टमध्ये तो क्रायसिस मॅनेजमेंट एक थोडासा फोकस असायला पाहिजे. नंतरचा एक महत्वाचा एरिया अभ्यासाच्याच कंटेक्स्टमध्ये तुम्ही जे लिहिताय त्याच्या कंटेक्स्टमध्ये थिंक ऑफ वन एक्स्ट्रा मार्क. प्रत्येक वेळेला तुम्ही काहीतरी अभ्यास करताय, तुम्ही काहीतरी वाचताय, तुम्ही काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करताय किंवा तुमचा पेपर्स लिहून झालेला आहे, प्रत्येक वेळेला एक एक्स्ट्रा मार्क मी कुठून फेच करू शकलो असतो याचा विचार करा. मी मॅप काढू शकलो असतो का छोटा, मी त्याला आणखी चांगली हेडिंग देऊ शकलो असतो का, किंवा एखादी ॲडिशनल हेडिंग जनरेट करता आली असती का, याचा विचार करा. मी तुम्हाला म्हटलं होतो ऐश्वर्य वर्मा काय केलंय बघा, 630 वरून 850 मार्क्सवर गेलाय. सो हे कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन. तो म्हटलं की मी प्रत्येक प्रश्नावर काय विचार करायचो, एक मार्क कुठं मिळेल. किंवा ती मृण्मयी जोशी होती, महाराष्ट्रामधून पहिली होती, तिने असा एक कॉलमच केला होता, म्हणजे की समजा क्वेश्चन नंबर आहे 1 2 3 4 किती मार्काचा आहे, 10 मार्काचा आहे किंवा 15 मार्काचा आहे, एक्सपेक्टेड मार्क किती आहे, ऍटलिस्ट 4, एक्सपेक्टेड मार्क किती आहेत, ऍटलिस्ट 7. असं केल्यावरती ते जीएस मध्ये 110 पर्यंत जात. तर ती समजा तिला 3 मार्क मिळाले, ती तर रिझन लिहायची की काय मी एक्स्ट्रा करायला पाहिजे होतं किंवा काय मला रिझन वाटतायत, पॉसिबली ती 1 मार्काची डिफिसिट असण्याची. सो 1 मार्क एक्स्ट्रा प्रत्येक प्रश्नामध्ये विचार करायला पाहिजे. मग तो मॅपच्या रिलेटेड होता का, काही ॲडिशनल, म्हणजे त्या अनिमेश प्रधाननी जे मी आधी म्हटलं होतं बॅचेसमध्ये की जसं नीती आयोग असेल किंवा जसं इकॉनॉमिक सर्वे लिहितं किंवा गव्हर्नमेंटच्या सोर्सेसमध्ये बॉक्सेस असतात बघा, आणि त्यात लिहिलं असतं रेफर बॉक्स 2.1 आणि मग त्या बॉक्समध्ये लिहिलेलं, तर ते त्याने सुरुवात केलेली आहे किंवा इंट्रोड्यूस केलेलं आहे, जे करायला पाहिजे की जेणेकरून माझी काय होईल, विजिबिलिटी वाढेल. अल्टिमेटली हे 1 मार्क एक्स्ट्रा कधी मिळेल तुम्हाला, ज्याचा माझा नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे इट्स अबाउट परसेप्शन जनरेशन. मेन्स ही अल्टिमेटली तुम्ही कसं परसेप्शन जनरेट करताय एक्झामिनर समोर, त्याची एक्झाम आहे. म्हणजे मी एसे लिहिताना पण ते माझं परसेप्शन जनरेट करतोय, मी जीएसचे आन्सर लिहिताना पण ते परसेप्शन जनरेट करतोय. सो हे परसेप्शन म्हणजे मी जेव्हा म्हटलं ना की टॉपरच्या आन्सर कॉपीमध्ये सगळे क्वेश्चन इक्वल लेंथचे असतात, म्हणजे बघा समजा तुम्ही 1.5 पेज आन्सर लिहिताय ना, तर ते 1.5 पेज कंटिन्यू असायला पाहिजे. तुम्ही थोडीशी स्पेस सोडताय आन्सरमध्ये की हा माझी एवढीच लिमिट आहे, त्याशिवाय माझे प्रश्न कंप्लीट होणार नाहीत, तर ते इक्वली सगळ्या याच्यामध्ये लिहा असं वाटायला पाहिजे. नॅचरल स्टाईल आहे रायटिंगची, किंवा हे या प्रकारे त्यांनी आधीच प्री डिटरमाइन केलेलं आहे. क्रायसिसमध्ये तुम्ही आहात असं वाटलं नाही पाहिजे, किंवा तुम्हाला ते मॅनेज करता येत नाही असं वाटायला नको. सो त्या परसेप्शनच्या कंटेक्स्टमध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे, तर पहिला मी आस्पेक्ट म्हणेन प्रत्येक आन्सर कम्प्लीटनेस असायला पाहिजे. असं इनकम्प्लीट आन्सर लिहिलेलं आहे, एखाद्या प्रश्नाबद्दल तुम्हाला माहिती नाही तर ते तसंच असं काहीतरी सोडून दिलंय, तर ते न करता एक मी त्याला डेफिनेट फॉर्म दिलेला आहे. म्हणजे एकदा ना टेस्ट सिरीजमध्ये एक क्वेश्चन होता, बॉन्ड अँड डिबेंचर मधला डिफरन्स काय. आता असा क्वेश्चन युपीएससी विचारणार नाही, कारण तो सिलेबसला पॉईंटला कुठल्याच डायरेक्टली हिट होत नाही आणि खूपच कॅपिटल मार्केटमध्ये किंवा टेक्निकल क्वेश्चन आहे. बट मग अशा वेळेला काय होतं की समजा तो क्वेश्चन माझ्या समोर आला एक्झाम हॉलमध्ये, अशा टाईपचा क्वेश्चन,
तर मी विचार करेन की अरे बाबा ह्याच्यात काय लिहिणार ना, मग मी काय करेन, काही ना काहीतरी पॉईंट जनरेट करण्याचा प्रयत्न करेन. पण मी जेव्हा म्हणतो कम्प्लीटनेस, तेव्हा त्याच्यात प्रॉपर इंट्रोचा विचार व्हायला पाहिजे, बॉडीचा, कन्क्लुजनचा विचार व्हायला पाहिजे. समजा मी आता तुम्हाला म्हटलं की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन बॉन्ड अँड डिबेंचर, असा प्रश्न आहे, काय इंट्रोडक्शन करू शकतो आपण? इंट्रोडक्शन काय करू शकतो आपण? जेव्हा त्याचा डिफरन्स म्हणताय तेव्हा पहिलं त्याला दोघांना कॉमन असलेली काहीतरी एक इंट्रोडक्शन मी स्टार्ट करू शकतो. सो दीज आर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट ऑर कॅपिटल मार्केट्स इन्स्ट्रुमेंट, असं म्हणून काय करू शकतो, जस्ट एक प्लेन स्टार्ट देऊ शकतो. पण आपण काय करतो मग अशा वेळेला की मला सुचत नाही ना, मी हॅपझार्डली मग काहीतरी पॅरामध्ये लिहायचा प्रयत्न करणं किंवा प्रेझेंटेशनमध्ये चेंज करणं, अशा प्रकार करतो, ते व्हायला नाही पाहिजे. सो परसेप्शन जनरेशनमध्ये जर तुमचं परसेप्शन चांगलं जनरेट करायचं एक्झामिनर समोर, सो कम्प्लीटनेस एक आस्पेक्ट आहे. ॲडिशनल हेडिंग हा एक प्रकार आहे बघा, की जो एक चांगलं परसेप्शन जनरेट करू शकतो. ॲडिशनल हेडिंग किंवा इनोव्हेटिव्ह हेडिंग दोन्ही प्रकारे त्याला बघता येतं. म्हणजे काय होतं की चॅलेंजेस विचारलेत तर आपण ते चॅलेंजेस लिहून कन्क्लूड करून टाकतो, पण मग त्याला वे फॉरवर्ड देणं हा काय असेल, एक ॲडिशनल हेडिंग असेल. आता तुम्ही म्हणाल की हा हे मोस्ट ऑफ द आन्सरमध्ये करतोय आपण, पण बऱ्याचदा काय होतं की ते निग्लेक्ट होतं किंवा लक्षात येत नाही. सो एक जनरल गाईडलाईनचे रूल पण तुमच्या लेवलला लिहून काढा की कोणते कोणते गाईडलाईन्स किंवा रूल्स मी काय करणार आहे, फॉलो करणार आहे. आता याच्यामध्ये पण इनोव्हेटिव्हनेस आणता येते, थोडंसं त्याला मॉडिफाय करा. म्हणजे चॅलेंजेस विचारलेत, चॅलेंजेस टू अपॉर्च्युनिटीज, वे फॉरवर्ड, असं पण हे करू शकतो. म्हणजे मी काय करतोय, जस्ट हेडिंगला ट्विस्ट करून वेगळ्या प्रकारचा परसेप्शन जनरेट करण्याचा प्रयत्न करतोय. सो ते कसं करता येईल, ॲडिशनल अशी वेगळी हेडिंग जनरेट करता येईल का, जसं त्याने केलं होतं अनिमेश प्रधाननी, एक वेगळी हेडिंगनी वेगळा बॉक्स. म्हणजे बऱ्याचदा आपण काय करतो, आता समजा तो प्रश्न ज्याचा मी रेफर करतोय त्याला किंवा आठवतोय मला की त्यांनी कुठे ॲडिशनल असा बॉक्स तयार केलाय, सायलेंट फीचर्स ऑफ नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट असा काहीतरी प्रश्न होता. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट किती प्रमाणात आपली हंगर माल न्यूट्रिशन रिड्यूस करू शकलाय याच्यावर प्रश्न होता. आता त्याच्यात दोन साईड असतील, येस अँड नो, की आपण त्यात फेल्युअर पण झालेलं आहे किंवा अजून चॅलेंजेस पण आहेत, आणि सेकंड की त्याच्यात बऱ्याचपैकी आपल्याला काय आलेलं आहे, यश पण मिळालेलं आहे. सो ते दोन पॉईंट त्यांनी लिहिलेत, पण ॲट द सेम टाइम एक्स्ट्रा हेडिंग जनरेट केली आहे की सायलेंट फीचर्स ऑफ नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट. आता तो ह्याच्यामध्ये पण लिहू शकला असता, पण मग ते काय होतंय, एक प्रेझेंटेशन प्रॉपर वाटतंय, विजिबिलिटी वाढते, स्पेस युटिलायझेशन पण होतं. ज्यांचा असा आहे ना, तो कम्प्लीटनेस किंवा तो पेपर फुलफिलमेंट करण्याचा इश्यू आहे, त्यांनी अशा ॲडिशनल बॉक्सेसचा किंवा याचा अजून चांगल्या प्रकारे विचार करायला पाहिजे. म्हणजे मी म्हटलं की कंडिशन ऑफ इंडियाज MSME, लगेच त्याचा काय करता येतो, वेगळा बॉक्स करता येतो, कॉन्ट्रीब्युशन एक्सपोर्ट वगैरे. तर परसेप्शन तुम्ही परत एकदा कसं जनरेट करताय त्याचा विचार करा, ॲडिशनल हेडिंग जनरेट करा. अल्टिमेटली तुमचा पेपर तुम्ही खूप मेहनत घेऊन आलेला आहात, हे प्रत्येक प्रश्नामधून सांगण्याचा वेळ असायला पाहिजे की बाबा तुला थोडंसं वाटत असेल कमी मार्क द्यावे, पण मी खूप खूप बाबा मेहनत करून तुझ्याशी हे बोलतोय, हे प्रत्येक ठिकाणी तुमच्या आन्सर कॉपीमधून सांगता येतं. तुम्ही म्हणाल कसं, तर जिथे तुम्हाला माहित नाही तिथे पण तुम्ही एफर्ट दाखवलेत, तो प्रॉपर मॅनेज करण्याचा प्रयत्न केलाय, ते पण हे करता येतं. सो त्याच्यावरती थोडासा फोकस करा. जिथे ऑप्शनलचे क्वेश्चन आहेत, थेरॉटिकल असतात, कंटेम्पररी रिलेव्हन्सचा विचार करा की जिथे आपण काहीतरी वेगळं ॲडिशनल देऊ शकतो. तर हे जिथे जिथे शक्य आहे तिथं करण्याचा प्रयत्न करा. परसेप्शन जनरेशनमध्ये महत्वाचा आस्पेक्ट आहे तो म्हणजे प्रेझेंटेशन आणि स्ट्रक्चरिंगचा. अल्टिमेटली अभ्यास एका साईडला आणि हे प्रेझेंटेशन आणि स्ट्रक्चरिंग एका साईडला. म्हणजे मी आधीच्या लेक्चर्समध्ये पण बऱ्याचदा सांगितलं होतं बघा की एक सिलेक्टेड कॅन्डिडेट IAS आहेत सध्या, त्यांना मी विचारलं होतं की त्या लबासनामध्ये गेल्यानंतर किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये गेल्यानंतर UPSC मेन्सची रिक्वायरमेंट तुम्हाला काय वाटते किंवा डिमांड काय वाटते. ते म्हटलं की रायटिंग स्ट्रक्चरली साऊंड आन्सर. पहिलं एका लाईनमधलं आन्सर काय होतं की ब्युरोक्रेसी किंवा त्यांना एक्सपेक्टेड आहे की तुम्ही एका स्ट्रक्चरमध्ये काम करायला पाहिजे आणि ते स्ट्रक्चर माझ्या आन्सरमधून दिसतंय का, आणि म्हणून या कंटेक्स्टमध्ये टॉपरचे आन्सर खूप महत्त्वाचे आहेत. पण प्रेझेंटेशन आणि स्ट्रक्चरिंगवरती काम करा. इंट्रो बॉडी कन्क्लुजनचा फॉर्मॅट आहेच, पण त्याच्यासोबत ॲप्रोप्रिएट हेडिंग आणि सब हेडिंग जनरेट करण्याचा प्रयत्न करा. हेडिंग अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आन्सर रायटिंगमध्ये. तुम्ही प्रॉपर हेडिंग दिलं तर त्याचा एक फायदा होतो, एक्झामिनरला क्लिअरली लक्षात येतं की तुम्ही कशावरती लिहिताय. एक्झामिनरला तुम्ही कम्युनिकेट करू शकता, व्हॉट
यू हॅव आस्क एक्झॅक्टली ती मी काय करतोय ॲड्रेस करण्याचा प्रयत्न करतोय. बघा माझा एक बेसिक असं म्हणणं आहे की जर तुम्ही GS मध्ये तुमची आन्सर कॉपी 5 मिनिटं आधी वाचून घेतली एक्झामिनरने किंवा लवकर वाचून झाली तर तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स मिळू शकतात. त्याला असं आपण म्हणतो लेस यू मेक एक्झामिनर रीड मोर मार्क्स यू विल गेट. म्हणजे याचा अर्थ काय, प्रेझेंटेशन स्पॉट ऑन होतं, एक्झामिनरचं काम तुम्ही सोपं केलेलं आहे. इन कंटेक्स्ट ऑफ एसे जर तो 5 मिनिटं एक्स्ट्रा वाचतोय देन इट्स युअर अचिव्हमेंट. एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे काय होतं, इंगेजिंग रायटिंग होतं. जर तुम्ही लवकर बाजूला करता याचा अर्थ काय की इतकं काही चांगलं लिहिलं नव्हतं, मला ते एंगेजिंग करणारं नव्हतं. सो जर तुम्हाला लवकर तुमचा पेपर वाचून कंप्लीट व्हावा असं वाटतो तर हेडिंग प्रॉपरली जनरेट व्हायला पाहिजे. तुम्ही टॉपरच्या आन्सर कॉपीमध्ये बघा या हेडिंग स्पॉट ऑन असतात आणि त्या क्वेश्चनमधूनच कॉपी पेस्ट केलेलं असतं, त्यामुळे त्याचं काही असं फार हे नसतो. पण ही साधी गोष्ट काय करायला पाहिजे, फॉलो करायला पाहिजे. त्यानंतर प्रेझेंटेशन अँड स्ट्रक्चरिंगच्या कंटेक्स्टमध्ये एक महत्त्वाचं काम करायला पाहिजे ते म्हणजे विजिबिलिटी. अगेन एक महत्त्वाचा असलेला मुद्दा. तुम्ही बऱ्याचदा चांगले मुद्दे लिहिता, चांगले पॉईंट लिहिता, पण ते एक्झामिनरला क्लिअरली विजिबल नसतील तर परत एकदा काय होतो, प्रॉब्लेम जनरेट होतो. म्हणजे ते श्रुती शर्मांनी काय केलं होतं की ते एक्झाम्पल जिथे जिथे त्यांनी लिहिले तिथं असं साईन काहीतरी केलं होतं, बरोबर. बऱ्याच लोकांनी काय केलं, तेच साईनची मेथडॉलॉजी फॉलो केली. प्रॉब्लेम तो तुम्ही सर्कल काढताय, ट्रायंगल काढताय ह्याचा नाही आहे. अल्टिमेटली तुम्ही काय करताय ते विजिबल करून देताय का. जसं एसे लिहिताना कोणताही डायलॉग असेल, कोणतीही पोएम असेल तर एकदम मिडलमध्ये लिहायचो मी. कशासाठी, परत एकदा विजिबिलिटी. जी गोष्ट एक्झामिनरने बघितलीच पाहिजे ती क्लिअरली कशी विजिबल होईल याच्यावरती काम करणं. मगाशी म्हटलेलं बॉक्सचा अप्रोच हा पण अल्टिमेटली कशासाठी होता, विजिबिलिटीसाठी होता. सो ह्या टॉपरच्या आन्सर कॉपीमधून याच्यावर पण विचार करा की माझा असा पॉईंट जो मला वाटतं की चांगला लिहिला आहे पण मग तो विजिबल आहे का, याचा थोडक्यात विचार व्हायला पाहिजे. स्ट्रक्चरिंग प्रेझेंटेशनच्या कंटेक्स्टमध्ये महत्त्वाचं आस्पेक्ट आहे ते म्हणजे डायग्राम किंवा इनोव्हेटिव्हनेस. हा खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो सध्या. आन्सरच्या कंटेक्स्टमध्ये, कंटेंटच्या कंटेक्स्टमध्ये रिलेटिव्हली तीच लेवल असते, बट डायग्राम आणि इनोव्हेटिव्हनेसने काय होतंय तर 1 मार्क एक्स्ट्रा मिळवण्याचा परत एकदा प्रयत्न होतो. मी परत म्हणेन की डायग्राम किंवा बेसिकली त्यामध्ये मॅप जिथे जिथे शक्य आहे, हिस्ट्रीमध्ये, इंटरनल सिक्युरिटीमध्ये, IR मध्ये मॅप रेडी ठेवले पाहिजेत आणि ते छोटे ठेवा, खूप स्पेस युटिलाइज करू नका. श्रुती शर्मा क्लासिकल एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये की कशा प्रकारे आणि केवढे मॅप असायला पाहिजे ते तयार ठेवा. इव्हन म्हणजे मी हरप्पन सिव्हिलायझेशन करतोय, हरप्पाचा कुठला मॅप मी ड्रॉ करेन हे आधीच थोडंसं ठरलेलं असायला पाहिजे. सो डायग्रामवरती विचार करा की काय प्रकारचे डायग्राम. इव्हन GSच्या प्रत्येक सिलेबस पॉईंटच्या अराउंड काही बेसिक मिनिमम डायग्राम, एक डायग्रामची PDF मी ग्रुपमध्ये आपल्या मेन स्पेसिफिक ग्रुपमध्ये शेअर केलेली आहे बघा. त्याच्यातून काही डायग्राम तुम्ही डायरेक्टली एक्स्ट्रॅक्ट करू शकता, त्या टॉपरनीच एकत्र केलेल्या आहेत. सो स्ट्रक्चरिंग आणि प्रेझेंटेशनवरती काम म्हणजे तो 1 तास जो आपण देतोय आन्सर रायटिंगला तो परत एकदा कशासाठी असेल, याच्यात साऊंडनेस आणण्यासाठीचा असेल. आता मेन आस्पेक्ट की मेन्सची टेस्ट सिरीज कोणती फॉलो करायची, व्हॅल्यू ॲडिशनसाठी काय करता येईल. समजा एखाद्या ठिकाणी मला वाटत असेल की माझा कंटेंट कमी पडतोय तर व्हॅल्यू ॲडिशनच्या कंटेक्स्टमध्ये लक्षात घ्या आता आपल्याकडे टाइम कमी आहे, त्यामुळे स्वतः तुम्ही प्रोएक्टिव्हली काही करताय तर तसं नाही करायला पाहिजे. आता 2 वाजता दुपारी मी काय केले, काही आपल्या ज्यांना मार्जिनवरती होते किंवा नाही झाले त्या मुलांना बोलवलंय. सो आपण काही टास्क त्यांना पण देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की या कंटेक्स्टमध्ये काही गोष्टी पाहिजेत आपल्याला तर त्या आपण डेलिगेट करू शकतो. दुसरा अप्रोच आहे किंवा दुसरं वे फॉलो करायला पाहिजे ते म्हणजे टॉपरच्या नोट्समधून जितक्या गोष्टी एक्स्ट्रॅक्ट करता येतील आणि माझं कंटेंट पटकन इनरिच करता येईल ते करायला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही प्रोएक्टिव्हली हे करण्यापेक्षा कुठून पटकन मला मिळू शकतो याच्या रिलेटेड थोडासा तो साऊंडनेस दाखवायला पाहिजे. येते का लक्षात. आता मेन्स टेस्ट सिरीजच्या कंटेक्स्टमध्ये आणि ऑप्शनलच्या टेस्ट सिरीजच्या कंटेक्स्टमध्ये मी पहिल्यांदा तर ऑप्शनलच्या टेस्ट सिरीज बाबत बोलतो. लक्षात घ्या ऑप्शनलमध्ये ना सेक्शन टार्गेट करा. हे परत परत मी सांगतोय की ऑप्शनलमध्ये कंटेंट डॉमिनेट करतो किंवा कंटेंटची जास्त रिक्वायरमेंट असते. तुमचे जे पेपर चेक करतायत ते कोण चेक करतायत याचा अंदाज घेतला तरी लक्षात येईल की हे असं का म्हणतोय आपण. हे थोडे विद्यापीठातली युनिव्हर्सिटीमधली माणसं आहेत जे तुमच्या त्या डिसिप्लिनमधली गोष्टी चेक करतायत, त्यांची रिक्वायरमेंट हेवी कंटेंट असते. सो ऑप्शनलमध्ये त्या सेक्शनला टार्गेट करून थोडं कंटेंटला काय करायला पाहिजे,
हे करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणाल की ह्याचं डायरेक्ट कोरिलेशन आहे का? रिया डाबी, टीना डाबी याचं क्लासिकल एक्झाम्पल आहे की ज्या विद्यापीठाच्या स्तरावरती युपीएससीचं चेकिंग होते त्यातूनच ते काय करतायत, आपलं ग्रॅज्युएशन किंवा तिथून इन्साइट घेत आहे. एन लक्ष्मी नावाची अँथ्रोपॉलॉजी मधली टॉपर होते, 362 मार्क्स होते. डायरेक्टली पेपर चेकिंग कुठे आहे तर ते विद्यापीठाच्या स्तरावरतून पेपर चेकिंग आहे. आता सॅडली म्हणा किंवा आपला हे म्हणा की आपल्या महाराष्ट्रामध्ये काही तसं कोणतं विद्यापीठ प्रोएक्टिव्हली आपण असं PSR साठी जाऊन हे करू शकतो वगैरे, कारण आपल्या इकडं किंवा सोशोलॉजी असेल तर सोशोलॉजी HODला हटवण्यासाठीच आंदोलन आता सध्या पुण्यामध्ये लगेच झालेलं आहे थोडं, तर ते काही रिलायबल तितकं आपल्याकडं नाही आहे. बट ह्याची रिक्वायरमेंट समजा, म्हणजे ना एक छोटा व्हिडिओ आहे याच्यावरती जो त्या मृणालच्या प्लॅटफॉर्मवरती आय थिंक कधी बऱ्याच वर्षा आधीच आहे, सोशोलॉजी ऑप्शनलचे पेपर चेक करणारा एक माणूस आहे. तर तो असं म्हटलं की आपण म्हणतो करंट अपडेट किंवा हे पण आम्हालाच माहीत नसतात म्हटलं ते. या विद्यापीठाच्या स्तरावरती ऑप्शनलच्या लेवलला करंटमधलं काय चाललेलं आहे याचं आम्हाला पण फार माहीत नसतं. त्यामुळे बेसिक काय थेरॉटिकल वगैरे तिथं जास्त मॅटर करतं. म्हणजे त्याला थोडंसं आन्सरला मार्क्स फेचिंग करण्यासाठी थोडं वरती नेण्यासाठी आपण करंटचा टच देऊ शकतो, पण मग त्याच्या अराउंड पूर्णच आन्सर त्याच्या अराउंड रिव्हॉल्व झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. सो इथे थोडं सेक्शनलला टार्गेट करा. आता प्रॉब्लेम काय होतो, ऑप्शनलच्या ज्या टेस्ट सिरीज आहेत त्या तुमच्या टार्गेटशी कम्पॅटेबल असतीलच असं नाही. म्हणजे काय की तुमचं स्वतःचं एक टाइम टेबल बनवा की या 7 दिवसांमध्ये मला काय काय कंप्लीट करायचं आहे. म्हणजे 70 दिवस आहेत ना, त्यातले मी म्हणेन 50 दिवस सोडले, 50 दिवसांमध्ये 7 टेस्टमध्ये डिवाइड केलं मी माझा ऑप्शनलचा पोर्शन, तर 7 सेक्शनमध्ये मला तो कसा कव्हर करता येईल याचा विचार करा. आता तुम्हाला तुमच्यानुसार तुम्ही कम्पॅटेबल असलेले टाइम टेबल मिळेलच असं नाही, पण मी म्हणेन की जर समजा तशी फॅकल्टी असेल, मेंटॉर असेल, तर त्यांना अप्रोच करून त्या फॉर्मॅटमध्ये मला मदत करा असं सांगायला पाहिजे. कारण तुम्ही त्यांच्या फॉर्मॅटमध्ये कम्पॅटेबल होण्याचा प्रयत्न केलात तर परत एकदा आपले टास्क किंवा आपलं प्रायोरिटी काय हे बाजूला ठेवून आपण काय करतो, जस्ट त्यांना अपेक्षित असलेल्या फॉर्मॅटमधून कंप्लीट करतो. दुसरा अप्रोच आहे की याच्या अराउंड स्वतःच PYQ बेस्ड क्वेश्चन लिहिणं वीकली बेसिसवरती. तो एक बेस्ट किंवा चांगला वे ऑप्शनलच्या कंटेक्स्टमध्ये आहे. एक टेस्ट सिरीज फॉलो करा, बट ॲट द सेम टाइम तुमचे प्रायोरिटी एरिया किंवा तुमचे फोकस एरिया तुम्हाला लक्षात आले पाहिजे. GS मेन्सच्या कंटेक्स्टमध्ये मी म्हणेन की कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट जास्त मॅटर करतील, पण त्याच्यात पण काही सेक्शन टार्गेट करता येतं, जसं की इंटरनल सिक्युरिटी आहे, गव्हर्नन्स आहे, आपण मगासपासून बोलतोय त्याच्यावरती. पण मी म्हटल्याप्रमाणे एक वीकली टेस्ट झाली पाहिजे आणि त्यातल्या त्या GS4च्या जास्त टेस्ट सॉल्व्ह करायला पाहिजेत. येते का लक्षात की जिथे पेपर कंप्लीट करणं अवघड आहे अशा एरियामध्ये किंवा याच्यामध्ये पेपर जास्त सॉल्व्ह करायला पाहिजे, जेणेकरून बाकीच्या पेपरचं टाइम मॅनेजमेंट काय होतं, रिलेटिव्हली सोपं व्हायला लागतं. तर या कंटेक्स्टमध्ये पण मी सजेस्ट करेन जो तुमचा ग्रुप आहे त्या ग्रुपला एक कॉमन टाइम टेबल बघा आणि ते फॉलो करा, रॅदर दॅन परत एकदा वेगवेगळ्या प्रकारे फॉलो करणं. सो त्यासाठी पण तुम्ही परत एकदा काय करू शकता, कोलॅबरेट करू शकता की GSची आपल्याला ही टेस्ट सॉल्व्ह करायची, एवढ्या वाजता सॉल्व्ह करायचे. जसं की आपण सॅटर्डेला ACचं शेड्यूल ठेवले, सॅटर्डे संडेपैकी तुम्ही GS कधी सॉल्व्ह करणार आहात, ऑप्शनल कधी सॉल्व्ह करणार आहात, याचं एक थोडंसं हे ठेवू शकता. सो करंट अफेअर्सच्या सोबत आन्सर रायटिंगच्या बाबतीत कोलॅबरेशन इम्पॉर्टंट असेल, तिथे थोडं कोलॅबरेट करून ते पियर प्रेशर, म्हणजे जेव्हा मला वाटतं ना की आज नाही लिहायला पाहिजे पेपर, त्यावेळेला ते पियर प्रेशरच्या अंडर का होईना तुम्ही लिहायला बसलं पाहिजे. येते का लक्षात? इथपर्यंत आपण जे काही डिस्कस केले त्याच्यामध्ये काही प्रश्न आहेत का ओव्हरऑल अप्रोचच्या बाबतीत किंवा कोणत्याही बाबतीमध्ये? आता प्रॉब्लेम कसा आहे बघ, परत एकदा मग ते 1250 मार्क आहेत तिकडे, म्हणजे ते असं तो पण ते म्हणजे जे आपण असं म्हटलं ना 60% देतोय, तर बऱ्याच लोकांचं असतं की एक महिनाभरात, मी म्हणतो की थ्रू आउट 70 दिवस 40% गेला पाहिजे. त्याच्यानुसार समजा तुम्हाला असं वाटत असेल या पुढचा महिना किंवा 1.5 महिना मी 60% ऑप्शनलला देईन आणि नंतर तो रिड्यूस करेन तर चालू शकतं. हे माझं असं म्हणणं आहे की समजा 70 दिवस आहेत इंटू 12 तास, तर हे जेवढं गणित येते त्यातले मला 40% आवर्स कुणाला द्यायचे, ऑप्शनलला द्यायचे. ते थ्रू आउट प्रोसेसच्या कंटेक्स्टमध्ये. म्हणजे काही लोक असे असतात की ज्यांना एकदाच सगळं ते घेतलं की प्रॉब्लेम होतो, थोडं फ्रॅगमेंट्समध्ये हळूहळू गेलं तर बेटर राहतं. काही लोकांचं असं असेल
की नाही ऑप्शनलला मी पटकन आता बाजूला करेन. सो त्या कंटेक्समध्ये तुम्ही 60% 62% वेळ दिला तरी चालेल. आणखी टेस्ट सिरीज मेन्सची कोणती फॉलो करायचं ठरवलंय? ओके, ती लावली आहे का? एक आपल्याला काल सियाकच्या डायरेक्टर मॅडमचा फोन होता, तर त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही फक्त ॲडमिशन सियाक मेन्सला केलं, तिथं न जाऊन राहता, म्हणजे की तिथे आपल्याला जायची गरज नाही, तुम्ही जिथे पुण्यामध्ये अभ्यास करताय, म्हणजे इव्हन तुमचा नंतर मेन्सच्या सेंटरला राहण्याचा जो प्रॉब्लेम आहे ना तो पण सॉल्व्ह होऊ शकतो. सियाकला राहून तुम्ही हे करू शकता. सो त्या कंटेक्समध्ये पण प्रॉब्लेम असा आहे की ते ॲडमिशन करायला आपल्याला एकदा जावं लागेल. त्यांना मी एकदा विचारून बघतो की ते व्हर्च्युअली किंवा असं होईल का एक रिप्रेझेंटेटिव्ह करून ॲडमिशन करणं. त्याने 2 फायदे आपले होतील. एक टेस्ट सिरीज आपल्याला अवेलेबल होईल विदाउट कॉज, आणि ते स्टायपंड मिळतं पण त्याचं काय म्हणजे हेच नाही, ते डोनेशन वगैरे म्हणून कुणी दान धर्म करून तुमचे चान्सेस वाढवू शकता सिलेक्ट होण्याचे, चांगलं कृती करून तुम्ही ते. तर ते जर समजा होतंय फोरमची टेस्ट सिरीज, कोणती टेस्ट सिरीज अवेलेबल करतायत ते हे मी विचारून घेतो. तुम्ही जर समजा फोरमचे अवेलेबल करून देते तर आपण थोडा विजनचा ऑप्शन एक्सप्लोअर करू शकतो, किंवा विजन देते तर फोरमचं, म्हणजे 2 फुल लेंथ 2 टाईपच्या फुल लेंथ सॉल्व्ह करता येतं. आणखी काही प्रश्न? त्यांना पण त्यांचा रिझल्ट जास्त दाखवण्याचं हे आहे की आमच्याकडून झालेलं आहे वगैरे असं. नाही ते फोरमचे वगैरे त्यांच्यासाठी सेपरेट डोमेनच असतो आणि पेपर मिळतात ते. कुणाला राहायला जायचं असेल तरी पण जाऊ शकता तुम्ही. शासनाचं एकदम काम जवळून तुम्ही पाहू शकता. रिलॅक्स वातावरण असतं, एकदम सगळं आरामात चाललेलं असतं. आणखी काही प्रश्न? ऑप्शनलचे म्हणते मला एक ऑप्शनल तुमचे फक्त हे करून ठेवा, म्हणजे तसं मला मॅडमशी बोलता येईल. फक्त त्यांचं आत्ताचं असं म्हणणं आहे की ॲडमिशन करावं लागेल तिथे जाऊन फिजिकली, तर ते जर समजा आपण अवॉइड करू शकलो किंवा एखादा दिवस बघून जाऊ शकलो तर दोन्ही पण पॉसिबिलिटी बघता येईल. आता लास्ट टाइम सेंटर कोणतं होतं मेन्सला मुंबईचं? मेन्स ओके, आणि ते सियाक पासून किती दूर होतं? तसं दूर होतं ना, तो प्रॉब्लेम आहेच म्हणजे ते सेंटर. लास्ट टाइम आहे ना सारथी थ्रू आहे ना एनडीए ऑर्गनायझेशन मराठा बिझनेस फोरम आणि हॉटेलचे अरेंजमेंट करून दिलं. अच्छा, त्यांच्या आणि मग ते कोणासाठी? ओबीसी कॅन्डिडेटसाठी? मराठा कॅन्डिडेटसाठी. ठीक आहे, ते नंतरचे ऑप्शन्स आहेत, त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. मेन्स खर्चिक प्रक्रिया आहे बघा, म्हणजे ते तर थोडासा तो विचार, म्हणजे तुम्ही म्हणाल पेन आता 10 रुपयाचाच वापरतो वगैरे, तर ते करू नका. थोडासा म्हणजे ते स्पेस युटिलायझेशनच्या कंटेक्समध्ये प्रॉपरली ते म्हणजे त्यात पण गिचमिडी करून काहीतरी नोट्स बनवणं, तर थोडंसं स्पेसियस करा. काही आपण म्हणजे डिझर्व करतो तेवढा खर्च आत्ता सध्या, सो त्याचा विचार करून हे करा. फार मी आता कसा पैसा वाचू वगैरे ते नाही. म्हणजे मेन्सला डायरेक्ट हायरकी दिसते तिथे गेल्यानंतर, ज्यूस वगैरे रेडी असतात लोकांचे आणि आपण पेपर बघत असतो कुठे बसता येईल. तेवढं तरी करू शकतो आपण की बाबा आता पेनवरती खर्च करणं. मला वाटतं सोशलॉजी मेजर आहे आपल्याकडे. किती लोकांचं सोशलॉजी? बरोबर, तुम्ही परत एकदा त्या कॉन्टेक्समध्ये कोलॅबरेट करू शकता. म्हणजे काय बघा, कोलॅबरेशन म्हणजे काय? ऑप्शनलच्या कंटेक्समध्ये मी वीकली टार्गेट ठरवलं आणि एक पाठांतर स्पर्धेसारखं एकत्र येऊन बसलो. सांग बरं या पॉईंटवरती डॉमिनंट कास्टवरची स्कॉलर सांग, कास्ट रिलेटेड कोणत्याही पॉईंटवरती स्कॉलर सांग, एम एस श्रीनिवास बुकची नावं सांगा किंवा कॉन्ट्रीब्युशन सांगा. अशा लेवलला प्रिपेअर्डनेस असायला पाहिजे किंवा मला असं वाटतं की हा कंटेम्पररी टच ह्या आन्सरला मी हा देऊ शकतो. सो तिथं थोडंसं इफेक्टिव्हली करा. आपल्याला असं वाटतं की नाही म्हणजे काय होईल आपण आपले एफर्ट्स वगैरे होतील, असं काही नसतं. सो त्याच्यावरती थोडंसं हे करा. आपण त्याच्यावरती आता थोडंसं बोलूया इन्फॉर्मली. काय असेल डाऊट 1 to 1 बोलू. सोशलॉजी नंतर मला कोणता आहे अजून ऑप्शनल? PSR किती लोकांचा आहे? PSRचे भेटतील बरेच लोक आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही. अजून
अँथ्रोपॉलॉजीचे पण आहेत ग्रुपमध्ये. जिओलॉजीचं तुला नाही भेटणार कोणी, म्हणजे काय आता ते डायरेक्ट भूगर्भातून शोधावं लागेल आपल्याला काहीतरी. मला वाटतं काही गरज पण नाही त्यासाठी ऑप्शनलसाठी. GS मध्ये करू आपण.